अगदी उच्चभ्रू ते मध्यमवर्गीय नागरिकांचं वास्तव्य असणारा प्रभाग अशी प्रभाग क्रमांक 5 ची ओळख आहे। नागाळा पार्क, हिम्मत बहादूर परिसर, सरलष्कर पार्क, हरिपूजापुरम नगर, छत्रपती पार्क यासारख्या उच्चभ्रू वस्तीमधील तर रमणमळा, लाईन बाजार इथल्या मध्यमवर्गीय नागरिकांची नगरसेवकांकडून वेगवेगळ्या प्रकारची अपेक्षा आहे। याच प्रभागात शाळा, महाविद्यालय, दवाखाने, काही महत्त्वाची सरकारी कार्यालय आणि नवीन राजवाडा यांचा समावेश होतो। एका बाजूला पूरबाधित क्षेत्र तर दुसऱ्या बाजूला आधुनिक लाईफस्टाईल असणारा हा प्रभाग आहे। अंतर्गत रस्ते, कचरा उठाव, काही ठिकाणी पथदिवे असे इथले प्रश्न आहेत। तर या प्रभागातील पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीनं महापालिकेनं पुराची तीव्रता कमी करण्यासाठी काही ना काही पावलं उचलावीत अशी अपेक्षा आहे। पाहूया प्रभाग क्रमांक 5 चा हा पंचनामा। कोल्हापूर शहरात यापूर्वी महापालिकेचे 81 प्रभाग होते। पुनर्रचनेनंतर आता 20 प्रभाग तयार झालेत। कसबा बावडा पॅव्हेलियन, पोलीस लाईन, लाईन बाजार, रमणमळा, न्यू पॅलेस आणि नागाळा पार्क या जुन्या 4 प्रभागांचा मिळून आता नवा 5 क्रमांकाचा प्रभाग अस्तित्वात आलाय। जयंती नाला, खानविलकर पेट्रोल पंपापासून सुरू झालेला हा प्रभाग हरिपूजापुरम, विन्स हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, महावीर कॉलेज, नाईक मळा, न्यू पॅलेसच्या पाठीमागील बाजूच्या पुंगावकर मळ्यापासून रमणमळा, वागळे मळा, जावडेकर सोसायटी, जिल्हाधिकारी निवासस्थान, मुख्य प्रशासकीय इमारत, न्यायनगरी, शाहू जन्मस्थळ, कसबा बावड्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा, ठोंबरे गल्ली, मराठा कॉलनीपासून झूम प्रकल्पासमोरील अष्टेकर कॉलनी, लाईन बाजार, शासकीय अंडी उबवणे केंद्र, सरलष्कर पार्क, हिम्मत बहादूर परिसर, सिंचन भवन, नागाळा पार्क ते पुन्हा खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत इतक्या प्रचंड मोठ्या भागात विस्तारलाय। या प्रभागात जयंती नाल्यालगत असणाऱ्या विश्वकर्मा प्रेस्टीज इमारती शेजारच्या निम्म्या रस्त्याचं डांबरीकरण झालंय, तर निम्म्या रस्त्यावरील खडी प्रचंड उखडली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसा हा रस्ता भाविकांसाठी पार्किंगचं किंवा आश्रयाचं ठिकाण असतं, तर रात्रीच्या वेळी या रस्त्यावर गाडीत बसून मद्य पिणाऱ्यांची हक्काची जागा असते। अशा बेशिस्त नागरिकांकडून होणारा कचरा, घाण, लघुशंका यामुळं 100 फुटी रोडवरील नागरिक वैतागले आहेत। या रस्त्याच्या कडेला रोजच कचऱ्याचे ढीग पडतात। चिपळे सराफ, इडन गार्डन या परिसरातील रस्ते त्या मानानं सुस्थितीत आहेत। उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या हरिपूजापुरमला महापुराची सर्वाधिक भीती आहे, पण या परिसरातील मुख्य रस्ते सुस्थितीत आहेत, पण अंतर्गत रस्ते मात्र चांगलेच खराब झालेत। हरिपूजा नगरमधला हा रस्ता आम्ही गेले 20 वर्ष इथं राहतोय, अजून इथं रस्ता केलेला नाही। अनिता वसंत परिसरात खड्डेमय रस्ते असून पावसाळ्यात पाणी साचून राहतं आणि डबक्यांमुळं वाहनं आणि हाडं खेळखेळी होतात। भाजपचं जिल्हा कार्यालय, वंडर 11, वंडर ग्रीन परिसरात त्या मानानं बऱ्यापैकी स्वच्छता असते, तर लोकनगरी आणि विन्स हॉस्पिटल परिसरात रस्ते सुस्थितीत असले तरी रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। गंभीर बाब म्हणजे पूरबाधित क्षेत्र असतानाही या ठिकाणी अजूनसुद्धा भराव टाकण्याचं काम सुरू आहे। डायमंड हॉस्पिटल, महावीर कॉलेज, अंतरंग हॉस्पिटल, न्यू पॅलेस या परिसरात फारशा समस्या जाणवल्या नाहीत, पण बंद पडलेले पथदिवे तत्परतेनं सुरू व्हावेत अशी नागरिकांची अपेक्षा असते। सन सिटी परिसरात न्यू पॅलेसच्या कंपाऊंडला लागून बराच कचरा पडलाय, तर नाईक मळा परिसरातील नागरिकांनी मात्र समस्यांचा पाढाच वाचून दाखवला। 2-2 दिवसांनी येतोय, गाडीच नाही, पेट्रोलच नाही, असं चालू असते। तिथलं बघा, तिथलं लुटून काढायला तर बोलत नाही ते
चव्हाण ते कडचं घ्या म्हटलं तर कडच गेलं राहायचं आणि ती लोटत्यात झालं म्हणून काय आम्ही सांगितले त्यांना तुमच्या संडास झाले बाकीचे 5-6 घर असतील ते संडासला आम्ही आता झाले बाबा आम्ही झाले तर झाले. पुंगावकर मळा परिसरात प्रामुख्यानं पाणी टंचाई आणि रस्त्यांची समस्या आहे. या परिसराकडं महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींचं कायम दुर्लक्ष असतं अशी इथल्या लोकांची तक्रार आहे. माझ्या 4 दिवसांनी येत होती विचारा आणि फोन करायचं पियाला कचरा हे करायचं ह्या म्हणून विचारा की कुणाच्या पेला काय लागते पियाचा नंबर आणि त्याने घरातली शिरते आणि पूजा करायला जायला येईना आम्हाला. एवढा आम्हाला सोय करून द्या ती आणि रोड एवढा बाकीचं माणसाला काही जेव्हा खायला लागत नाही काय नाही. रमणमळा परिसरातही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. एकतर रात्री अपरात्री पाणी सोडलं जातं आणि सकाळी 7 वाजता पाणी बंद होतं. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या नागरिकांना विशेषतः महिलांना रात्रभर जागं राहावं लागतं. आपल्या इथं प्रभागात म्हणजे आपला प्रभाग कोणता आहे ते प्रभाग क्रमांक 5 रमणमाळा स्विमिंग टँकच्या समोर आता सध्या पाण्याची स्थिती कशी आहे. पाणी अपरात्री येते आणि लवकर जाते आणि पाणी एकदम कमी दाबानं आहे. ह्यात आपल्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते स्वतःहून बघायला पाहिजे कारण का वॉल सोडणारे वगैरे कर्मचारी त्यांचं काम करतात. त्यांच्याशी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. मेन म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये काय प्रॉब्लेम आहे नेमका कशामुळं पाणी येत नाही आणि एवढं कमी दाबानं काय येते त्यांनी त्याचं काहीतरी त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. आणि हा झालं एक साहेब वर्षभर तरी प्रॉब्लेम चालू आहे पाण्याचा. आणि प्रॉब्लेम काय ते रात्री अपरात्री 3 वाजता 4 वाजता पाणी सोडणार आणि 6 आणि 6:15 वाजता जर पाणी जायला लागलं तर माणसांनी कामाला कधी जायचं आणि झोपायचं कधी आणि हे पाणी कधी भरत बसायचं. छत्रपती पार्कमधील उद्यानात अस्वच्छतेचं साम्राज्य आहे. काही रस्ते खराब झालेत. या परिसरातील मेरी वेदर ग्राउंड म्हणजे खेळाडूंसाठी एक वरदान आहे. पण मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी किंवा अन्य नागरिकांसाठी या परिसरात चांगली स्वच्छतागृह असावीत अशी मागणी आहे. वागळे इस्टेट, जावडेकर इको होम्स आणि धान्य गोदाम परिसरात अत्यंत अरुंद रस्ते आहेत. या भागातील काही अतिक्रमित घरं हा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे. इथलं अतिक्रमण काढलं तरच रुंद आणि व्यवस्थित रस्ते होतील. तर वागळेमळा परिसरात कचरा उठाव वेळेवर होत नसल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलं. पोवारमळ्यातही कमी दाबानं पाणी येतं. तर बंद पडलेल्या वॉटर पार्कची म्हणजे एकेकाळच्या साहेबाच्या तळ्याची आता पार दुर्दशा झाली आहे. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क म्हणजे महापालिकेचं आता गोदाम बनलं असून या उजाड जागेची दुरावस्था बघवत नाही. तर वॉटर पार्क समोरच्या मेन रोडवर पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली असून सकाळच्या वेळी रस्त्यावरून अक्षरशः पाण्याचे पाट वाहत असतात. या परिसरात आता गेले 2 महिने झालं त्या ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कपासून जिथे एंट्री करतो तिथे एवढं मोठं पिण्याच्या पाण्याचं लिकेज आहे की वारंवार तक्रार करून पण आजपर्यंत ते लिकेज काही काढलेलं नाही. तिथून पुढं जरासं आलं तिथं पण लिकेज आहे. आपली शासनाची बिल्डिंग आहे ती दूधगंगा का काय ती कोपऱ्यावरची ड्रीम वर्ल्डच्या तिथेही देखील लिकेज आहे. तेही लिकेज काढलेलं नाही. इथं लोकांनी एवढ्या समस्या आहेत. सकाळी पाणी प्यायला नसते. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची गरज आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडांची पानं गळून बऱ्याचदा कचरा असतो. प्रशासकीय इमारतीच्या दारातही कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतो. GST ऑफिस आणि न्यायसंकुलाच्या परिसरात मात्र त्या मानानं स्वच्छता दिसून येते. रेणुका मंदिरच्या पाठीमागील 100 फुटी रस्त्याचं काम अर्धवट राहिलंय आणि जो काही रस्ता आहे तोही अत्यंत खडबडीत आणि उखडलेला आहे. शिवाय इथंसुद्धा पथदिव्यांचा प्रश्न आहे. 5 क्रमांकाच्या या प्रभागाची हद्द शाहू जन्मस्थळापर्यंत असून कसबा बावडा मेन रोडच्या पूर्व बाजूच्या ठोंबरे गल्लीपर्यंत हा प्रभाग पसरलाय. अतिग्रे गल्लीत गटारी तुंबलेल्या दिसल्या. नव्यानं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळं या परिसराची शोभा मात्र चांगलीच वाढली आहे. दुसरीकडं सफाई कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळं मराठा कॉलनीत अस्वच्छता दिसून आली. इथल्या गटारी तुंबलेल्या असून डासांचा त्रास वाढलाय. तर सगळीकडंच भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. राजदत्त कॉलनी, साईनाथ कॉलनी परिसरातील रस्ते चकचकीत आहेत पण गटारी तुंबलेल्या होत्या.
हॉकी मैदान, श्री कॉलनी परिसरात गटारींची स्वच्छता आणि कचऱ्याची समस्या भेडसावते, तर जाधव पार्क, अयोध्या कॉलनी, समर्थ पार्क, राजगड पार्क आणि अष्टेकर नगर परिसरातील रहिवाशांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शिवाय भटकी कुत्री आणि डासांचा प्रचंड उपद्रव वाढल्यानं इथले नागरिक वैतागलेत. आम्ही इथे 20 वर्ष झाली राहतो आहे. अजूनही कचऱ्यांचे ढीग वाढतच चालले आहेत आणि इथला काही कचरा जात नाही अशी चिन्ह दिसतात. परंतु इथे माशांचा त्रास, दुर्गंधी प्लस डास, आणखी भटकी कुत्री ही भरपूर इथं आहेत. त्यामुळे भरपूर नागरिकांना त्रास होतो. याचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा. आम्ही अष्टेकर नगरचे रहिवासी आहोत. इथे कुत्रे इतके झाले आहेत की छोट्या मुलांना आम्हाला घराच्या बाहेरसुद्धा सोडता येत नाही. इतकं छान गार्डन बांधलं आहे महानगरपालिकेने, तरीसुद्धा मुलं तिथे खेळू शकत नाही. आता गाड्या येतात, भरतात कुत्रे आणि परत रात्रीतनं आणून सोडतात. पूर्ण कोल्हापूरचे कुत्रे इथे आणून सोडलेत की काय असं आम्हाला वाटतंय. काहीतरी त्याचा बंदोबस्त करावा, कारण अजून त्या झूमचा काही झालेला नाही बंदोबस्त. वास तर येतोच, झूमचा आहे तसंच आहे, दुर्गंधी तर ती चालूच आहे. जळाला कचरा तर त्याचाही वास येतो. लहान मुलांना, सिनियर सिटीजनना त्रास होतो. कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा हीच आमची अपेक्षा आहे. बघू आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तेवढ्यात केलं तर ठीक आहे, नाहीतर मग आहे ते आहे, पूर्वरच चालूच राहणार ते. झूम प्रकल्पामुळे इथे भटकी कुत्रे भरपूर आहेत. लहान मुलांना सुद्धा येऊ, मोठ्या माणसांना सुद्धा चावू शकतात कुत्रे आगाऊ येतात. रात्रीचं तरी यायला नको इथे कॉलनीमध्ये, अशा अवस्था आहे. तरी महानगरपालिकेने याची दखल घ्यावी. लाईन बाजार, पद्मापथक परिसरातील रस्ता ड्रेनेजसाठी उकरलाय. या परिसरात पाण्याची समस्या असून सार्वजनिक अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न आहे. सर टायमिंग नाही पाण्याची टायमिंग नाही बघा. हा, माणसं जेवाय टाइमला ताट ठेवायचं आणि पाणी भरायचं. कुठं कामाला जायचं अवघड पाण्यासाठी. किती वेळ येते पाणी? असतंय उशीरपर्यंत. टायमिंग नाही ना पाण्याची. फिक्स टायमिंग आहे की नाही? नाही. सेवा रुग्णालय, लाईन बाजार चौक, त्र्यंबोली कॉलनीतील गटारी तुंबलेल्या दिसल्या. पोलीस लाईनमधील अंतर्गत रस्ते प्रचंड खराब झाले असून या परिसरात गटारीच नाहीत. सगळीकडं गवत वाढलं असून महानगरपालिका पोलीस लाईनमध्ये लक्षच देत नाही अशी परिस्थिती आहे. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, सरलष्कर पार्क, माईसाहेब बावडेकर शाळा, सिंचन भवन आणि हिम्मत बहादूर परिसरातील मुख्य रस्ते सुस्थितीत आहेत. पण आकाशवाणी केंद्राच्या परिसरातील गल्ल्या अत्यंत खराब झाल्या आहेत. दुसरीकडं या भागात वेळच्या वेळी कचरा उठाव होतोय ही मात्र जमेची बाजू म्हणावी लागेल. पितळी गणपती, गोकुळ दूध संघाचं कार्यालय, पोलीस कवायत मैदान, होली क्रॉस, IG ऑफिस मार्गावर फारशा समस्या दिसत नाहीत. नाना नानी पार्कही सुस्थितीत असून ज्येष्ठांच्या दृष्टीनं हे एक विरंगुळ्याचं उत्तम ठिकाण बनलंय. रमणमळ्यातील महानगरपालिकेच्या फिल्टर हाऊस परिसरात मात्र चांगलंच गवत वाढलंय. मुख्य पोस्ट ऑफिस, फॉरेस्ट ऑफिस, सार्वजनिक बांधकाम विभाग इमारत, रेसिडेन्सी क्लब हा या प्रभागातील एक हाय प्रोफाईल परिसर आहे. तर जवळची ST कॉलनी मात्र समस्यांच्या गर्तेत आहे. रस्त्याची दुरावस्था, अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची समस्या यामुळं इथले नागरिक वैतागले आहेत. RTO ऑफिस, रेसिडेन्सी क्लब आणि महावितरण कार्यालयासमोरील काही रस्ते प्रचंड उखडलेत. तर या परिसरात पार्किंगचा प्रश्न नेहमीच जाणवतो. वारणा भवन ते विवेकानंद कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा प्रचंड दुर्दशा झाली आहे. शिवाय नागाळा पार्क परिसरातील महाराष्ट्र उद्यानाची प्रचंड भीषण अवस्था आहे. आमच्या इथे ड्रेनेजचा विस्तार जेव्हा सुरुवातीला ड्रेनेज होतं, लोकसंख्या वाढली की ड्रेनेजचा विस्तार झाला नाही आणि स्वच्छता होत नाही. समोर कचराकुंडी आहे, भरपूर तिथं कचरा साठला असतो आणि आपल्या इथं महाराष्ट्र उद्यान आहे, तिथं स्वच्छता नाही आणि तिथं कोणीही नाही आहे तिथं. आणि संध्याकाळी म्हणजे मुलांचा खूप त्रास होतो इथं आम्हाला. नागाळा पार्क कमानीजवळील ESI दवाखान्याजवळ कचऱ्याचे ढीग दिसून आले. वारणा कॉलनीतील जुन्या इमारतींवर झाडं झुडपं वाढली असून ओपन जिममधील सगळं साहित्य मोडून पडले. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील रस्ता
प्रचंड उखडलाय. नागोबा मंदिर, जिल्हा परिषद परिसरातही कमी अधिक प्रमाणात समस्या आहेतच. तर केवीज पार्कमध्ये आल्यावर अरुंद रस्ते, अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी पाहायला मिळाल्या. एकूणच उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय लोकवस्ती असणाऱ्या या प्रभागातील अनेक समस्या वर्षानुवर्ष कायम आहेत. प्रत्येक निवडणुकीत तीच ती आश्वासनं ऐकून इथले नागरिक कंटाळले आहेत. येत्या निवडणुकीत या प्रभागातून माजी नगरसेवक सुनील मोदी, चंद्रकांत घाडगे, राजाराम गायकवाड, माजी महापौर स्वाती येवलुजे, आदर्श जाधव, पल्लवी देसाई, अजिंक्य जाधव, कविता लाड, जय लाड, अद्वैत सरनोबत, विनायक कारंडे, हेमंत बोडके, संजना जाधव, धीरज पाटील, पप्पू सरनाईक, नरेश तुळशीकर यांच्यासह ढीगभर उमेदवार इच्छुक आहेत. त्यापैकी कुणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याबद्दल चवीनं चर्चा सुरू आहे. पण या प्रभागातील सुशिक्षित मतदार नगरसेवक म्हणून कुणाला पसंती देतात हे 16 जानेवारीला दिसून येईल.